आता तुम्ही माझ्या आजूबाजूचे जे लोक आहेत ते काहीच दिसत नाही आहे, इतका भयानक फॉग झाला आहे. बस थोडा वेळ पेशन्स ठेवला आणि दॅट्स द मिरॅकल ऑफ मदर नेचर. सो हॅपी. हा पहिला ब्लॉग आहे आणि ह्या पहिल्या ब्लॉगमध्ये मी जातो आहे विसापूर फोर्टला. सध्या मी आहे पिंपरी स्टेशनवरून, इथून लोकल पकडून जायचं होतं. बट द थिंग इज की 6:30ची पहिली लोकल होती आणि दुसरी 6:50ची. तर दोन्ही लोकल आपल्या सुटल्या आहे आणि आपली तिसरी लोकल आता आहे 8:30ची. तर ऑलमोस्ट 1 तास थांबायचा आहे इथे आणि 1 तासानंतर ऑलरेडी आपण 1 तास लेट झालो आहे. तर हा जो वेळ आहे आपण हा दुसरीकडे कवर करू. बट आजचा जो ब्लॉग आहे हा पूर्ण बघा. या ब्लॉगमध्ये खूप सुंदर ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे. लेट्स सी जागा मिळते की नाही. गर्दी तर इतकी फारशी आहे नाही, बट मिल जाएगी. इंजीनियर बच्चों की शादी नहीं होती. लड़की नहीं देते क्या कोई उनको? दिए ना, वो इंटरव्यू में फेल हो जाता ना भाई. वो लड़की पूछ रही है उसने तूने रोमांटिक मूवी देखा क्या, उसने देखेलाच नहीं है. समझा? सोशल लाइफ में सोशली वो इंजीनियरिंग में मास्टर रहेगा. वो तो उसको थियरी पूछेंगे, बुक्स पूछेगा, सब आएंगे. फिजिक्स पूछेंगे वो सब बता देगा, मैथ्स पूछेंगे वो सब बता देगा. तो जिंदगी में मैथ्स नहीं चलता ना भाई, मोहब्बत चलती. शादी करने को जा रहा, रिश्तेदारी मेंटेन नहीं होती, वो भी मांगता. यू शुड बैलेंस. चलो बाय. तर आपण आता मालवली या स्टेशनला पोचलो आहे आणि तिथे पोचून ब्रेकफास्ट वगैरे केला. मालवली स्टेशनपासून जिथे आपल्याला जायचं विसापूर फोर्ट हे ऑलमोस्ट 3-4 किलोमीटर असेल. तर मी स्टेशनपासूनच हा ट्रेक सुरू केला आहे. तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही ऑटोनी पण जाऊ शकता. तर माझा जो मित्र आहे तो लास्ट वीकेंड या ट्रेकला गेला होता आणि त्यांनीच सर्व इन्फॉर्मेशन सांगितली. सो आय वॉज सो वरीड की कसं जायचं काय जायचं माहिती नव्हतं. तर तो फक्त इतकंच बोलला होता मला की स्टेशनवर उतरल्यानंतर मॉब जिकडे जाईल तिकडे जायचं आहे, फक्त तसं फॉलो करायच्या डायरेक्शन्स. आणि मी सेम ॲज दॅट डायरेक्शन्स फॉलो केले. म्हणून तुम्ही पण सपोज इथे आले आणि आल्याच्यानंतर कुठे जायचं आहे जर हे माहिती नसेल तर फक्त मालवली स्टेशनवर पूर्ण एकदम गोतचा लोक उतरतात, त्यांना फॉलो करायचं. तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनवर ॲटोमॅटिक तुम्ही पोचून जाणार. महामानव छत्रपती वीर शिवाजी महाराज यांना मानवंदना देऊन आपण आपला हा ट्रेक सुरू करणार आहे. खरंच जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आपण गोष्टी आहे, जे धडे आहे, जे आपण शाळेमध्ये शिकलो आहे आणि ते कधी कधी वाचतो किंवा ऐकतो तर खरंच अंगाला एकदम शहारे येऊन जातात. खरंच एक खूप इन्स्पिरेशनल त्यांची लाईफची जर्नी राहिली आणि ते खरंच प्रत्येक आपल्या मराठी माणसाला ती खूप जास्त मोटिवेट करते. तर हेच छत्रपती शिवरायांना मी आपली मानवंदना देऊन आपला हा ट्रेक चालू करतो. तर बोला वीर छत्रपती शिवाजी महाराज की जय. हरी वाटत आहे काय सांगू, झाडांचं महत्त्व काय असते इथे आल्यावर माहीत पडलं. इतकी जास्त थंडावट आहे इथे. म्हणजे सडन या ट्रेक चालू करण्याच्या अगोदर जिथे स्टेशनवर होतं तिथलं तापमान, तिथली उष्णता आणि लगेच इथे पोचल्यानंतर इथला जो तापमान उष्णता आहे सडनली एकदम ड्रॉप डाऊन झाल्यासारखं एकदम असं फील होतं आहे की इतकं जास्त थंडावट आहे इथे. जिकडे तिकडे माझ्या चारी बाजूला एकदम थंडावटच आहे. फिलिंग एकदम जबरा सही वाटत आहे यार. अँड यू हॅव टू बिकम सोलो ट्रिपमुळे एकदम झकास. हां, आणि टॉप ऑफ दॅट की जे मालवली स्टेशनपासून आपण उतरलो तिथून आपण हा ट्रेक सुरू केला आहे. तर त्याच्यामुळे काय थोडा वार्मअप झाला आहे. म्हणजे जिथून ट्रेक सुरू करू उधर से होगा नारळ फोडू. रस्ता पाहून राहिले मॅन वर्सेस वाईल्डवाली फिलिंग येत आहे. बापरे. खुरापाती ॲट इट्स पीक ब्रो. होय पोचलो.
अभि असं चढता चढता वरती आलो. इथं बसायसाठी एकदम इकडे 2 रुपये सापडले. 1 रुपया. काकाजीला काय करू काकाजीला देऊन जातो. काका तिथे विसला पडला होता. वॉट वी कम फ्रॉम हिअर. खालून आलो आहे. हा सरळ रस्ता जातो आहे लोहगडला आणि आपल्याला या वाट्याने जायचं आहे विसापूरला. सो इथून जो ॲक्च्युअल ट्रेक आहे जिथे गाडी पार करून तुम्हाला जावं लागतं आहे तो ट्रेक इथून सुरू झाला आहे. डोंट नो की जो आपण आलो आहे त्याच्यापेक्षा हा रस्ता कसा आहे काय आहे काय माहिती नाही. तसं पण फर्स्ट टाईम आहे आणि त्याच्यामध्ये पण सोलो. सो पण तसं काही नाही आहे. हेल्प मिळून जाते. खूप सारी इथे लोकं आहेत ज्यांच्याकडून खूप सारं प्रेम मिळतं आहे. सर्वजण विचारते आहे कुठून आलो आहे काय आलो आहे काय काम करतो आहे. सर्व लोक आपलं प्रेम देत सबस्क्राईब बटन दाबत बोलून हसून हा ट्रेक करण्यात येत आहे. So that's how we reached to the best point of विसापूर फोर्ट जिथून हा ट्रेक सुरू होतो. तर इथे खाय प्यायचे दुकानं आहे. लाईक लास्टली तुम्ही इथे मस्त खाऊ पिऊ पाणी शकता. जिथून मी आलो आहे तर एकदम खालच्या बाजूनी एकदम जिथून रेल्वे स्टेशन आहे मलवलीचं तिथून पायी आलो आहे. तर थोडा दमलो आहे. 5-10 मिनिट थोडा इथे आराम घेतला आहे आणि आता आपल्याला जो किल्ला चढायचा आहे तो किल्ला माझ्या पुढे दिसत आहे. सही एकदम भारी मोमेंट वाटत आहे. आय होप सो की वरती गेल्यानंतर अजून खूप छान वातावरण पाऊस वगैरे भेटेल 1 नंबर. तो और मजा आने वाला है भाई लोग. सो नाइस. क्या नाम है? लेक्सी. काटता है नहीं वो Friendly? give your hand first. Let her smell. Don't touch her. See, hi. Who's this? See her. अरे पीछे Up. हाँ. Hey. हेलो. She gets scared. ऐसे करेंगे तो. दॅट इज अ डिफिकल्ट टेरेन. या रस्त्याने जायचं आहे वरत. आय डोंट नो वरतीपर्यंत कसा रस्ता आहे बट आय होप सो की असाच डिफिकल्ट असायला पाहिजे. कारण की अगोदर जितकं ओरडत होतो पाय चाललो हा ट्रेक चालू केल्यानंतर तितकाच आनंद फील होत आहे. माझ्या चारी पण बाजूला एकदम सुंदर असं जंगल आणि द मेन थिंग यू नो वॉट बर्ड्सचा एकदम आवाज एकदम नॅचरल आवाज येतो आहे. दॅट इज ऑल्सो सो सूथिंग. होय 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 होय. वन नॅनो मायक्रो क्रॉसिंग. पाण्याचा टेस्ट खूप जास्त थंड आहे आणि टेस्ट पण एकदम नळाच्या पाण्यासारखी एकदम चवीशीर आहे. पाणी पिऊ शकतो. आता पोटामध्ये गेल्यावर कसं काय फील होते याची काही गॅरंटी नाही. आणि आपला जो रस्ता आहे हा पूर्ण पाणीवालाच आहे. नाइट जो विसापूर फोर्ट दो पानी से चलना पड़ेगा. गाइस व्ह्यू देख रहे हो. पोचलो आहे गडावर. अगदी बरोबर 11 वाजता निघालो होतो आणि 11:35 झाले आहे. 35 मिनटामध्ये हा गड चढलो आहे वरती. आता वरती चढल्यानंतर फक्त असा परिसर आहे किल्ल्याचा जो खूप मोठा आहे तो पण आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे. तुम्ही जर बघत असेल त्या टोकाला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा
झेंडा आहे तिथे जाऊन आपण मानवंदना करणार. सर्व लोक इकडे पोचलेले आहे आणि पोचून सर्व चिल करत आहे. तुम्ही तिथं बघत असाल तर तिथे एक छोटेसे केव्ज आहे, तिथे पण आपण जाणार आहे. पण इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की इथे आल्यानंतर इथला जे हवा आहे, जिथला स्मूथिंग जो आवाज आहे तो खूप सुंदर आहे. तरी हलकीशी ऊन आहे, आज पाऊस नाही आहे, पाऊस ऑलरेडी येऊन गेला आहे हलकासा, म्हणून सर्व काही ओलं वगैरे आहे. बाप नॉच फिलिंग आहे एकदम सुपाब. होय फोर्टच्या बाजूला दुसऱ्याकडे इकडे नदीसुद्धा आहे. आय डोंट नो नदीचं नाव काय आहे, बट माहिती काढून घेऊया. आय थिंक तिकडे पण त्या टोकाला वरती मुलं आहे, त्या टोकाला जाणं जमतं की नाही माहिती नाही, बट वी विल फाइंड अ वे. तिकडे पण जाण्याचा प्रयत्न करूया. होय तिकडे खूप सुंदर असं शेत दिसलं आहे मला. वाव. इकडे फोर्टच्या खाली सर्व ही शेती किती छान. आणि इथे गावं आहे. नाही हे नाही, आय थिंक ती तिकडे ते ऑरेंज दिसत आहे. आपण तिकडनं ट्रेक सुरुवात केला होता. बापरे, वी हॅव टू बी गेटिंग on the top of the fort. On the top of the fort you will get to see two type of greenery. One type of this one and second वाली समझ जाओ. डेफिनेटली किल्ल्याच्या टोकाला बसून आहे आणि इथे बसल्यानंतर आज सकाळी मी का बरं लेट झालो ते सांगणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की आज सकाळी उठल्यानंतर मी सँडविच बनवत बसलो आणि सँडविच बनवायला इतका जास्त उशीर झाला त्याच्यामुळे झालं आहे लेट. आय विल शो द सँडविच हाव आय मेड. बट्स याच्या अगोदर आपण जिथे पण मागे पण ट्रेक करायला गेलो होतो तिथे सुद्धा आपण टिफिन घेऊन गेलो होतो आणि या ट्रेकला पण आपण सँडविच आणले. सो दॅट्स द स्किल्स ऑफ कुकिंग आय वर्किंग. सँडविच तसे टेस्टी झाले. मला एक खूप महत्त्वाची आवर्जून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जर माझ्या व्हिडिओजमुळे तुमच्या लाईफमध्ये काय व्हॅल्यूज ॲड होत असेल तर तुम्ही नक्की ऐकाल. आपण कुठे पण असं फिरायला जातो एका अशा फोर्ट अशा ठिकाणी जिथे महाराजांचा स्पर्श आहे, अशी ही पवित्र भूमी आहे. तर या भूमीला आल्यावर दोन गोष्टी तुम्हाला बिलकुल नाही करायच्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे आल्यानंतर कचरा बिलकुल नाही करायचा आहे. आय होप ते तर तुम्ही नसेलच करत. बट द सेकंड वन, तुम्हाला इथे आल्यानंतर असं म्हणजे असं खूप सारं मी असं ऑब्झर्व केलं आणि बघितलं आहे की आपण जे बोलतो ना ते विचार करून नाही बोलत. काही पण असं बोलून देतो आणि काही शब्दांचा प्रयोग अशा ठिकाणी नाहीच केला तर चांगलं राहील. आय होप तुम्ही पण महाराजांना इतकंच प्रेम करता तर प्लीज असं करू नका. जे प्रेम आहे महाराजांप्रती, या किल्ल्यांप्रती, या सर्व गोष्टींबद्दल, तर प्लीज अशा ठिकाणी आपण आपल्या देवघराजवळ असं काहीच करत नाही. तर समजा हा किल्लाच एक देवघर आहे आपल्यासाठी, तर असला काही प्रकार करू नका. तुम्हाला दिसत असेल किल्ल्याच्या त्या टोकामध्ये आपण असं आल्यानंतर तिकडे गेलो आहे आणि तिकडून असं चालत परत आता विसापूरच्या मेन जो किल्ला आहे म्हणून जो मेन फोर्ट आहे, जो मेन पॉईंट आहे, तिथे आपण पोचलो आहे आणि तिथे महाराजांचा झेंडा आहे. इट्स अ ग्रेट फिलिंग की आपण शेवटच्या टोकाला पोचलो आहे. खूप छान वाटत आहे. एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आहे. एक वेगळा अनुभव आहे. कसं सांगू, शब्द अटकून राहिले. छान वाटत आहे. ऊन वाढली आहे आता, खाली निघायची वेळ झाली आहे. बट इकडून ना या डोंगराच्या वरून इकडे जे गाव आहे त्या गावातल्या मस्त ना अशा शेत्या दिसत आहे. मस्त काही शेतातले पेरण्या वगैरे झाल्या आहे, पाऊस पडला आहे हलकासा. तर हे सर्व दृश्य बघून मनगावची आठवण आली आहे जरा.
आपल्या पण इकडे पाऊस पडला आहे, पेरणी वगैरे सर्व ओके झालं आहे. इकडे फक्त 10 मिनिट फक्त रील शूट करायसाठी थांबलो आहे किल्ल्याच्या वरती. आणि किल्ल्याच्या वरती थांबल्यानंतर फक्त आणि फक्त 5 मिनटामध्ये पूर्णच्या पूर्ण वातावरण बदललं आहे. तर तुम्हाला दिसत असेल एकदम ढगं आले आहे आणि असं वाटतं ते बघा ढगं चाललं आहे पुढे. असं वाटत असेल की आता पाऊसच होणार आहे एकदम जोराचा. वाट बघूया, जर पाऊस झाला तर ट्रिप सक्सेस. 5 मिनिटाला वातावरण बदलत आहे यार. इकडे बघा पाऊस पडतोय, मी इथे सुका आहे आणि माझ्याच पाठीमागे बघा ऊन दिसत आहे. बस 2-2 मिनट में मौसम बदल रहा है. क्या देख रहा हूँ यार मैं. Don't worry, you are going to watch through this vlog. इकडे तर मी जिकडे आता व्हिडिओ शूट करत होतो ना तिकडे तर पूर्ण असा दृश्य झालं, काही दिसत नाही आहे. बोललो ना 5 मिनटामध्ये वातावरण संपूर्ण चेंज होत आहे. आता तुम्ही माझ्या आजूबाजूचे जे लोक आहेत ते काहीच दिसत नाही आहे, इतका भयानक फॉग झाला आहे. बस थोडा वेळ पेशन्स ठेवला आणि दॅट्स द मिरॅकल ऑफ मदर नेचर. सो हॅपी. पावसाचा जो कोरा होता, जो फॉग होता तो संपूर्ण गेलाय, पण पाऊस आत्ता पण सुरू आहे आणि आपण पावसामध्ये भिजतोय. तुम्हाला माहिती आहे की मला पावसामध्ये भिजायला किती आवडते. आणि त्याचबरोबर बाईक राईड पण आवडते. पण या गडावरून हे जे दृश्य आहे आणि हा जो पावसामध्ये भिजण्याचा जो आनंद आहे, दॅट इज अल्टिमेट. हे झाल्यानंतर आपल्या बॉडीची फिटनेस लेवल काय असायला पाहिजे हे समजून गेलं आहे. आणि जे लोक जिममध्ये जाऊन लेग डे मिस करते त्यांनी तर बिलकुल येऊच नाही ते. आणि टॉप ऑफ दॅट जे फर्स्ट फ्लोअरवर लिफ्टनी जाणारे लोक आहेत त्यांनी पण इथे नाही येऊ. एक 20 मिनटाचा पाऊस इतकं जास्त आनंद आणि इतकं खतरनाक वातावरण बनवू शकते. जर विचार करा, जर कंटिन्युअसली अर्धा 1 तास 2 तास असा कंटिन्युअसली दन जर पडला तर काय होणार. आय थिंक याच्यामध्ये तर पूर्ण असं कंटिन्युअसली असं पाणी फ्लो होत जाणार आणि त्याच्यानंतर मग ट्रेक अजून जास्त हार्ड. तितकंही जास्त हार्ड नाही करायचं आहे. स्लोली वी सक्सेसफुली कम्प्लिटेड दिस विसापूर फोर्ट. आज जो गेट होता माझ्या मागे तिथून आपण हा ब्लॉग स्टार्ट केला होता आणि आता आपण पोचलो आहे खाली. किती वाजले? बापरे 2:30 वाजले. तर तुम्ही सांगा मला हा तुम्हाला कसा वाटला आहे ब्लॉग. लवकरच एक नवीन या मॉन्सून एक्सप्लोरेशनच्या सिरीजमध्ये सेकंड ब्लॉग घेऊन येत आहे एका खूप छान जागेवरून. तर तुम्ही तुमचं नेहमी प्रेम बनवून ठेवा. लवकरच भेटूया परत एका नवीन ब्लॉगवरून. त्यापर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमीसारखं खूप सारखं प्रेम देत राहा.